आज आपण आहोत ठाण्याच्या ईशा क्रिएशन मध्ये आणि आपल्याला मदत करणार आहे ती म्हणजे पूर्वा. यंदा मकर संक्रांतीचं लहान मुलांसाठीचं कलेक्शन काय काय दाखवशील? हा, दाखवते ना. म्हणजे आपल्याकडे आपली जी मकर संक्रांत आहे ना, ही खूप स्पेशल असते. सो आपल्याकडे लहान मुलांचे कलेक्शन नसणार असं होणारच नाही. Right. तर मी दाखवते तुम्हाला. आणि आपण आता स्टार्ट केलेलं म्हणजे बॉईज पासून स्टार्ट केलेलं. अगोदर आपल्याकडे बॉईजचं नसायचं आणि आपण हे फर्स्ट घेतलं, आपण ब्रॉकेड घेतलं, पण हा ना पूर्ण हँडलूम मध्ये फॅब्रिक आहे. सो ह्याच्या बरोबर हे कुर्ता पण आहे, आपण पॅन्ट पण देऊ करतोय. त्याच्यानंतर आपलं ट्रेंडिंग असं, आणि हा आपल्या सगळ्यांचा फेवरेट असं खण म्हणजे आपल्या संक्रांतीला लागतोच. आणि ह्याच्यासोबत आपण धोती देतोय. आणि हे 1 मंथ पासून आहेत आपल्याकडे. 1 मंथ पासून तर आपले 12-13 वर्षापर्यंत आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे. आणि हे सुद्धा खूप सुंदर असं ब्रॉकेड बनारसी केलेलं आपण. त्याच्याबरोबर पण आपण धोती दिलेली आहे. खूप सुंदर आहेत कलेक्शन. आणि हे पण 3 महिन्यापासून का? 0 to 10 पर्यंत आहे त्याच्यामध्ये. आणि जर नसेल, जर एखादी साईज, कधी कधी असं होतं ना की काही मुलं असतात ना हेल्दी असतात किंवा त्यांचे साईजेस वेगवेगळे असतात, तर त्यावेळेला आपण काय करतो, कस्टमायझेशन करून देतो. ओके. आणि त्याच्यानंतर आपले हे जे आहेत ना, हे खूप गोड असे फ्रॉक आहेत. हे तुम्हाला कॅमेरामध्ये बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसत आहे. आणि हे सुद्धा आपण खणालाच आपण पैठणीचं टच दिलेलं आहे. आणि हे स्कर्ट टॉप आहे आणि थोडंसं इंडो वेस्टर्न त्याला पॅटर्न दिलेला आपण असं ट्रायंगल करून. त्याच्यानंतर ही जी डिझाईन आहे मोस्टली सगळ्यांनी हळदी कुंकूची जी आहे ती हळदी कुंकूच्या रांगोळीमध्येच बघितली असेल. ती आपण डायरेक्टली एम्ब्रॉयडरी केलेली आहे याच्यावर. आणि खूप असं ट्रेंडिंग मध्ये आहे. म्हणजे जर कोणाला असं वेस्टर्न टाईप मध्ये पाहिजे असेल तर आपण काळा नको पाहिजे असेल, किंवा आपल्याला थोडंसं वेस्टर्न मध्ये पाहिजे असेल तर आपण ऑर्गेन्झा फॅब्रिक युज केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर रॉ सिल्क मध्ये केलेलं आहे. आणि हे सगळे जे मटेरियल आहे ते किड्स फ्रेंडलीच आहे. हो, किड्स फ्रेंडलीच आहेत. आणि मेन म्हणजे खण असल्यामुळे आहे ना, आपण खणला आहे ना, आपण अस्तर सुद्धा देतोय. आता हा जो आहे ह्याच्यावरती आपली काईट एम्ब्रॉयडरी. बरोबर. आणि मला वाटतं फर्स्ट असं आपला हा ब्रँड आहे ईशा क्रिएशन, त्यांनी फर्स्ट स्टार्टिंग केलेली आहे हे काईटची एम्ब्रॉयडरी करण्याची मकर संक्रांतीची. म्हणजे जवळजवळ मला वाटतं मी जे स्टार्ट करून सुद्धा झाले 4 ते 5 वर्ष झाले. ते 4-5 वर्षापासून माझ्याकडे काईटचे असतंच असतं. ओके. आणि आतमध्ये अस्तर आहे, व्यवस्थित दिलेलं. अस्तर आहे, ओव्हरलॉक दिलेले म्हणजे बाळांना आपल्या टोचणार नाही. आणि ह्याच्यात सुद्धा साईजेस अवेलेबल आहे. आणि बघा हे जे आपली एजेस आहे ना, ही एजेस आहेत ना, काही लोक आपली फोल्ड नाही मारत, पण आपण फोल्ड मारतो. त्याच्या मागचं कारण आहे, जर एज असेल ना तर ती टोचते लहान मुलांना, म्हणून आपण ते पूर्ण फोल्ड करतो. आणि ह्याच्यामध्ये आपण हे बघा हू काय दिलेले आहेत प्रॉपर. आणि जर हे आपलं 9 महिन्यापासून म्हणजे जे आपलं 9 महिन्याचे 1 वर्षाचे बाळ असतील ना त्यांना आपण हू काय देतो. आणि जर आपले 1 मंथ 2 मंथचे असतील तर त्याच्यासाठी आपण प्रॉपरली आपण काच बटन देतो. म्हणजे जर बाळ झोपतंय तर त्याचं लागू नये म्हणून. असं मी ते छान ड्रेस बघते, तो पण तुम्हाला सांगशील? हा खूप असं सुंदर आपण आत्ताच बनवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कस्टमायझेशन अवेलेबल आहे लहान मुलांपासून तर आपल्या मोठ्यांपर्यंत. कारण की आजकाल मॉडर्न मम्मी आहेत, ट्रेनिंग करायची असते की मुलीसोबत आईला पण काहीतरी. आणि मग त्याच्यानंतर कधी कधी असं होतं ना की संक्रांत झाल्याच्या नंतर त्याचा युज काय करायचं, मग ते युज करता येईल असं. म्हणजे आपण फॅब्रिक पण असं सॉफ्ट युज केलेलं आहे. आणि हा पैठणीच दिलेला पण 1 साइड दिलेला आहे जॅकेट पॅटर्न मध्ये. असं हे मस्तपैकी त्याला आपण हे दिलेलं बो दिलेलं आहे. आता तू जसं म्हणालीस कस्टमायझेशन अवेलेबल आहे, तर एखाद्याला समजा त्यांचा एक पर्टिक्युलर पॅटर्न हवा असेल तर तसं तुम्ही कस्टमाइज करून हो. आता आपण काय केलेलं ना, हे जेवढं फॅब्रिक आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी बल्कमध्ये फॅब्रिक आहे. कारण की आपल्याकडे दरवर्षी असं होतं स्टॉक आउट ऑफ स्टॉक होतं. म्हणजे गणपतीपासून आपलं सगळंच आउट ऑफ स्टॉक होतं. सो त्यामुळे आम्ही काय केलं, ह्यावेळेला स्टॉक तर बनवले आणि स्टॉक सुद्धा आम्ही डबल बनवलेला. म्हणजे असं नाही ऑलरेडी माझा डिसेंबरमध्ये एक स्टॉक गेलाय. आता आपला हा जानेवारी आहे, तर जानेवारीमध्ये आपल्याला 2 स्टॉक पडले ह्याच्यामध्येच. आणि अजूनही आपल्याकडे फॅब्रिक तितकंच अवेलेबल आहे की अजून संक्रांत गेल्याच्या नंतर 1-2 महिने चालेल असं. ओके. म्हणजे जर तुम्हाला बोर होण्यासाठी कपडे घ्यायचे असतील, खास संक्रांतीसाठी लहान मुलांचे कपडे घ्यायचे असतील, तर लवकरात लवकर ईशा क्रिएशन मध्ये या. तुम्हाला तुमचं कस्टमायझेशन करून हवं असेल तर तसंही तुम्हाला कस्टमायझेशन इथे करून मिळेल. मकर संक्रांत स्पेशल लहान मुलांचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.